प्रभू येशूच्या नावामध्ये आपणा सर्वांना सलाम. परत पुन्हा या प्रभुवारी आपणा सर्वांना यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमाने भेटून आनंद होत आहे. या आपण वचनाकडे जाण्याआधी आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ थो दयागन प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं मनापासून आभार मानतो परमेश्वरा. इथवर तू आम्हाला सांभाळलंस आणि ह्या प्रभुवारी परत तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी एकत्र केलंस, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो परमेश्वरा. तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोल आणि आम्हाला आशीर्वाद दे. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातात देत प्रार्थना येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. प्रियांनो, या आजच्या मननासाठी आपण यशायाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि वचन 6 हे आपण पाहणार आहोत. यशाया 9 आणि 6. कारण आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र दिला आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील, त्याला अद्भुत मंत्री, समर्थ देव, सनातन पिता, शांतीचा अधिपती म्हणतील. त्याच्या सत्तावृद्धीला अंत नसणार. तो दाविदाच्या सिंहासनावर बसून त्याचे साम्राज्य चालवेल आणि तेथून पुढे ते सर्व काळ न्यायाने व धर्माने दृढ व स्थिर करील. सेनाधीश परमेश्वराचा आवेश हे सिद्धीस नेईल. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, नाताळाचे दिवस आहेत आणि हा नाताळाच्या महिन्यातला कालच 25 डिसेंबर 2 दिवसाआधी 25 डिसेंबर झालेला आहे. आणि आज या नाताळाच्या दिवसामध्ये आपण काही गोष्टींकडं पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त कसा तो आमच्यासाठी देहधारी झाला. ह्या सर्व गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत आणि आज आम्हाला ह्या वचनाद्वारे आम्ही पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त हा शांती देणारा आहे. तो शांतीचा राजकुमार आहे, नाही का? आणि शांती संकल्पना खूप चांगली आहे. तिची गरज आम्हा सर्वांना आहे आणि संपूर्ण जगाला आहे. आणि शांती आमच्या राष्ट्रामध्ये आणि संपूर्ण समाजामध्ये ते एकता घडवून आणण्यासाठी तिची गरज अत्यंत महत्त्वाची आहे. आणि अशी ही शांती आहे. शांती ही तिचा अभाव असल्यामुळं आज प्रत्येकजण शांतीच्या शोधामध्ये आहे. आणि म्हणून आम्ही अभिवादन करताना देखील हिब्रूमधला जो शब्द आहे आलेखेम शालोम, आलेखेम शालोम, आणि मग त्याचा प्रतिसाद आहे शालोम आलेखेम, हे का? तुम्हा शांती असो. आणि म्हणून आम्ही मराठीमध्ये त्याला सलाम शब्द म्हणतो. सलाम म्हणजे शांती. तुम्हा शांती असो. आम्ही एकमेकांना शांती त्याद्वारे आम्ही देत असतो, नाही का? शालोम अलेखेम हा प्रतिसाद मग आम्ही त्याद्वारे आम्ही देत असतो. आणि म्हणून शांती ही नितांत गरजेची आहे हे आम्हाला दिसते. परंतु ही शांती प्रियांनो प्रत्येकालाच मिळत नाही. शांतीचा अभाव का आहे त्याची कारणं यावेळेस थोडक्यात आपण पाहूया. पहिली जी बाब आहे, प्रत्येकालाच ती शांती मिळत नाही. तर त्यामध्ये प्रथमतः जे दुष्ट आहेत त्यांना शांती मिळत नाही. यशायाचा ग्रंथ याचा 48वा अध्याय आणि वचन 22 मध्ये म्हटलेलं आहे की परमेश्वर म्हणतो, दुर्जनास शांती नसते. दुर्जनास, जे दुष्ट आहेत, जे दुष्टाईने वागतात, त्यांच्याकडं शांती अजिबातच नसते. की ज्या शांतीची गरज आज आम्हा सर्वांना आहे, ज्या शांतीसाठी आम्ही धडपड करतो, त्या शांतीची गरज सर्वांना असताना जे दुष्ट प्रवृत्तीने वागतात, जे दुर्जन आहेत, त्यांच्याकडं शांती मुळीच नसते, असं आम्हाला शास्त्रवचन सांगतं. पुढं यशायाचा एक अध्याय 59 आणि वचन 2 मध्ये म्हटलेलं आहे की तुमच्या अपराधामुळे देव तुमचे ऐकत नाही व देव शांती देणारा तो देव आहे, नाही का? देवाकडे ती खरी शांती आहे. तो शांती देणारा देव आहे आणि आमच्या अपराधामुळे तो आमचं ऐकत नाही. शांती ही देवाकडून आहे
आणि म्हणून प्रियांनो आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे दिसतं की ज्यावेळेस आम्ही अपराधात जीवन जगतो, ज्यावेळेस आम्ही आमच्या जुन्या स्वभाव आणि पापी स्वभावामध्ये जीवन जगतो, आम्ही आमची शांती हरवून बसतो. आम्हाला शांती नसते, नाही का? आमचा पापी स्वभाव आमच्यापासून शांती हिरावून घेणारा आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे शास्त्रवचन सांगत आहे, दाखवत आहे की आमचा देव शांतीचा देव आहे आणि आमच्या अपराधामुळे देव आमचं ऐकत नाही. दुर्जनाकडे शांती नसते. गलतीकारास पत्र याचा 5वा अध्याय आणि 19 ते 21 वचनामध्ये देहाची कर्म सांगितलेली आहेत. त्यांना स्वर्गाच्या राज्याचं वतन मिळत नाही. देहाची कर्म, नाही का? राग, तट, बुटी, हेवा, मनस्य, वैरभाव, जारकर्म, शुद्धपणा, कामातुरपणा, हे सर्व जे देहाची कर्म जी आहेत त्यामध्ये या देहाच्या कर्मामध्ये जे जगतात त्यांना देहाच्या कर्मामध्ये आनंद आहे. अशांकडं शांती नसते, नाही का? कामातुरपणा, रंगेलपणा, राग, तट, फुटी, वैर आणि ह्या सर्व जे काही ह्या देहाची कर्म या ठिकाणी सांगितलेली आहेत, अशांना स्वर्गीय राज्याचं वतन मिळत नाही आणि त्यांच्याकडे शांती देखील राहत नाही. कारण शांती देणारा देव आहे असं आम्हाला या ठिकाणी शास्त्रवचन सांगत आहे की दुर्जनाकडं, दुष्टाकडं शांती नसते. दुसरी बाब जी आम्हाला या ठिकाणी पाहावयाची आहे की जे आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी आहोत त्यांच्याकडे देखील कधी कधी शांती नसते, नाही का? आम्ही ख्रिस्ती म्हणून जगतो परंतु आम्ही शांत असतो. अत्यंत आमचं जीवन दगदगीने भरलेलं असतं आणि आम्हाला देखील ती शांतीची गरज असते. आणि म्हणून आपण पाहूया की अशा आम्ही ख्रिस्ताचे अनुयायी असून देखील आमच्याकडे शांती का नाही. तर पहिली गोष्ट आम्हाला लूक याचा 10वा अध्याय आणि वचन 41 मध्ये मार्थेचं उदाहरण दिसतं, नाही का? आणि ती खूप दगदग करते आणि येशूने तिला म्हटलंय, मारते मारते तू पुष्कळ गोष्टीविषयी दगदग करतेस, नाही का? दगदगीने तिचं भरलेलं जीवन, संसारामध्ये तिने संपूर्ण आपलं मन घातलेलं आहे आणि अशा ह्या दगदगीमध्ये तिने ते जीवन घातलेलं आम्हाला दिसतं, नाही का? आमचं ख्रिस्ती जीवन ज्यावेळेस अशा ह्या दगदगीमध्ये जातं, संसारामध्ये लोटलं जातं, हे करायचं ते करायचं, असं आहे तसं आहे आणि सगळ्याच गोष्टीमध्ये आम्ही आमच्या संसारामध्ये स्वतःला झोकून देतो, त्यावेळेस प्रियांनो आम्ही आमची शांती हरवून बसतो. ही शांती आमच्याकडं राहत नाही. आणि दुसरी गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसते की आमची प्राथमिकता विसरल्याने, जे आम्ही प्राथमिकता ज्या गोष्टीला द्यायला पाहिजे ती विसरल्याने आम्ही शांती हरवून बसतो. लोककृत शुभवर्तमान 10वा अध्याय वचन 42 मध्ये आम्हाला दिसतं की मरियेने चांगला वाटा निवडून घेतला, नाही का? आणि ज्यावेळेस आम्ही पाहतो की ही का दगदग करते, कारण तिच्याकडे चांगला वाटा नव्हता. मरियेकडे चांगला वाटा होता. चांगला वाटा काय? येशूच्या पायाजवळ बसून त्याचं ऐकणं, येशूची वचनं ऐकणं, येशूच्या सानिध्यामध्ये रमणं, त्याच्या चरणापाशी बसणं, हा चांगला वाटा. प्रियांनो, आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ज्यावेळेस आम्ही आमचा चांगला वाटा हरवून बसतो म्हणजे आमचं आध्यात्मिक जीवन पार लयास जातं. आम्ही शास्त्रवाचन करत नाही, प्रार्थना करत नाही, आम्हाला चर्च माहिती नाही किंवा आम्हाला धार्मिक विधी आणि देवाबद्दलचं काहीच घेणं देणं नाही. त्यावेळेस आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये ही दगदग चालू होते. कारण का? आमचं सगळं लक्ष आमच्या संसाराकडं, आमच्या कामाकडं, सगळं बाहेर. आम्ही आमच्या आत्मिक जीवनाला पूर्णतः विसरतो की आमचं आत्मिक जीवन त्या ख्रिस्ताच्या चरणाशी असावं. आमचं आत्मिक जीवन ख्रिस्त देवाच्या संबंधीमध्ये असावं. आमच्या आत्मिक जीवनाची काळजी करण्यासाठी आम्ही ख्रिस्ताच्या चरणाजवळ आम्ही सदैव असावं. परंतु हे सर्व गोष्टी आम्ही विसरतो. ही प्राथमिकता आहे. आमच्या ख्रिस्ती जीवनाची प्राथमिकता आहे की आम्ही ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसलं पाहिजे.
आम्ही त्याच्या वचनावर आम्ही मनन केलं पाहिजे, त्याच्या वचनानुसार आम्ही जगलं पाहिजे. ही ख्रिस्ती जागरूकता आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. परंतु ज्यावेळेस ती हरवते, ज्यावेळेस आम्ही ती प्राथमिकता आम्ही देत नाही, आमच्या जीवनामध्ये दगदग येते. आम्ही शांतीविरहित जीवन त्यावेळेस जगत असतो आणि मग आम्ही देवालाच दोष देतो, देवा असं का. आम्ही जी प्राथमिकताच आमची विसरलेली आहे, की जी आम्ही प्राथमिकता आमच्या प्रभूला द्यायला हवी ती आम्ही दिलेली नाही आणि म्हणून आम्ही शांती गमवून बसलेलो आहोत. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्ही ती शांती गमवतो. तिसरी जी बाब आहे ती म्हणजे धन, श्रीमंत आणि विलाससुख हे चिंतेची बाब आहे. ही एक चिंता आहे. लूका शुभवर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 14 मध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याचप्रमाणे द्रव्यलोभ, पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 10-11 वचन जर आम्ही वाचलं तर त्यामध्ये आम्हाला दिसतं की जे द्रव्यलोभाच्या मागं आहेत तर अशांनी स्वतःला पुष्कळ अशा खेदांनी भोसकून घेतलेलं आहे, नाही का. त्यांना पुष्कळ असे खेद, नाही का, अंतःकरणामध्ये त्यांना ती शांती नाही आणि अत्यंत दगदगीचं जीवन. आणि म्हणून शास्त्रवचन म्हणतं की पुष्कळ अशा खेदांनी भोसकून घेतलेलं आहे की त्यांना स्वस्थ बसवत नाही आहे. त्यांना आतून इजा आहे, मानसिक इजा त्यांना झालेल्या आहेत. हे आम्हाला शास्त्रवचन सांगतं. कोण? जे द्रव्यलोभाच्या मागं जातात. आज आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये जर कदाचित द्रव्यलोभाच्या मागं जर आम्ही जात असू तर लक्षात घ्या प्रियांनो, आम्ही आमची शांती गमवून बसू. जी ख्रिस्त आम्हाला देऊ इच्छित आहे, ज्या शांतीसाठी तो आलेला आहे, तो शांतीचा अधिपती आहे आणि ती आम्ही आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये गमवून बसतो. आणि म्हणून आम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की आम्हाला शांती देणारा आमचा येशू ख्रिस्त आहे. दुसरी महत्त्वाची बाब की येशू शांती देण्यासाठी आला, की जे आम्ही हरवलेली शांती आहे, आम्ही जी इतर जगामध्ये आणि इतर गोष्टीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती शांती येशूकडे आहे. यशायाचा 6वा अध्याय आणि वचन 6 मध्ये म्हटलेलं आहे की तो शांतीचा अधिपती आहे. आणि लूका शुभवर्तमान याचा 1ला अध्याय आणि वचन 76 ते 79 मध्ये म्हटलेलं आहे की येशूविषयीचं भविष्य, आमचे पाय शांतीच्या मार्गाने लावण्यासाठी तो आलेला आहे. आमचे पाय शांतीच्या मार्गाला लागले जावेत म्हणून त्या येशूचा जन्म प्रियांनो झालेला आहे. तो शांतीच्या मार्गाने लावणारा तो आमचा प्रभू आहे असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला सांगतं. त्याचप्रमाणे योहान याचा 14वा अध्याय आणि वचन 27 मध्ये, जग देते तशी शांती नाही, भय आणि अस्वस्थता दूर करणारी शांती. प्रियांनो, जगाच्या शांतीमध्ये भय असतं, अस्वस्थता असते आणि ती आम्हाला या ठिकाणी पाहाव्यास मिळते. परंतु योहान याचा 14वा अध्याय वचन 27 मध्ये म्हटलेलं आहे की जगाच्या शांतीमध्ये ती भय आणि अस्वस्थता ह्या असतात, परंतु देवाकडील शांती ही भयमुक्त असते. आम्ही अस्वस्थ जीवन जगत नाही, आम्ही स्वास्थ्याचं जीवन जगतो, स्थिरतेचं, खंबीरतेचं आम्ही जीवन जगतो आणि अशी शांती देव आम्हाला देतो. प्रेषितांची कृत्ये याचा 10वा अध्याय आणि वचन 36 मध्ये म्हटलेलं आहे की देवाने येशूच्या द्वारे शांतीच्या सुवार्तेची घोषणा केली. ठीक आहे. आणि अशा रीतीने येशूच्या द्वारे शांतीच्या सुवार्तेची घोषणा झालेली आहे. आणि म्हणून त्याला म्हटलेलं आहे की तो शांतीचा अधिपती आहे, तो शांती देणारा आहे. आमच्या ख्रिस्ताकडे ती शांती आहे. आणि म्हणून तिसरी बाब आपण या ठिकाणी पाहूया की कशी शांती येशू आम्हाला देऊ इच्छितो, कशी शांती येशू आम्हाला देऊ इच्छितो. पहिली बाब जी आम्हाला या ठिकाणी दिसते की देवासंगतीची शांती. रोमकरासपत्र 5वा अध्याय आणि वचन 1 मध्ये देवासंगतीची शांती आम्हाला, प्रथमतः देवासंगतीची शांती आम्हाला मिळते. देवाच्या शांतीशिवाय खरी शांती ही अशक्य आहे, नाही का.
देवासंगतीची शांती, ज्यावेळेस आम्ही देवासंगतीच्या शांती आम्हाला प्राप्त होते तरच प्रियांनो आमच्या जीवनामध्ये त्या खऱ्या शांतीचा अनुभव आम्हाला येईल, अन्यथा नाही. देवासंगती आम्हाला शांती ही कायम ठेवायची आहे आणि ती केवळ प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे ती शक्य झालेली आहे. आणि त्याचप्रमाणे मनुष्याबरोबर शांती, गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय वचन 28. ऐक्य, सर्व एक आहे, ऐक्यामध्ये ती शांती आहे, हे का. गलतीकरास पत्र याचा 3 अध्याय आणि वचन 28 मध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला त्या ठिकाणी आमचा पिता आणि ख्रिस्त एक आहे आणि ख्रिस्त म्हणतो आता तुम्ही माझ्याशी एक व्हा म्हणजे आपण सर्व एक असे हो. आणि अशी ती शांती आम्हाला इतरांबरोबर समेट केल्याने इतरांशी एकमेकाबरोबरची शांती आम्हाला ती लाभणार आहे आणि ती शांती आम्हाला येशू देऊ शकतो. इतरांबरोबर शांतीने राहण्यासाठी परमेश्वर आम्हाला मार्गदर्शन करेल, तो शक्ती देईल, हेच या ठिकाणी आम्हाला शास्त्रवचन सांगत आहे. तिसरी जी बाब आहे ती म्हणजे स्वतःमध्ये शांती. कधी कधी आम्ही वैयक्तिक जीवनामध्ये आंतर्यामी आम्ही दुस्मटत आमचं जीवन जगत असतो आणि आम्ही त्या शांतीच्या शोधामध्ये असतो की कसं माझं जीवन होईल. परंतु या ठिकाणी आम्हाला स्पष्टपणे शास्त्रवचन सांगत आहे फिलिप्पीकरास पत्र याचा 4 अध्याय 6 आणि 7 वचनामध्ये की सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे असलेली शांती त्याने तुमचे मन अंतःकरण तो भरणार आहे. ठीक, सर्व बुद्धी सामर्थ्य पलीकडे असलेली शांती त्याने तो आमचे मन अंतःकरण भरणार आहे. आणि ही आपल्या स्वतःमध्ये असणारी शांती देव आम्हाला देऊ इच्छित आहे. आमच्या वैयक्तिक जीवनाची शांती त्या प्रभूकडं आहे, त्या आमच्या येशूकडं आहे. ती शांती तो आम्हाला देऊ इच्छित आहे. आणि परिवार कुटुंबासोबतची शांती, कलसेकरास पत्र याचा 3 अध्याय आणि 18 ते 21 वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर कुटुंबासोबतची शांती, पारिवारिक शांती त्या येशूकडं आहे, नाही का. आमच्या परिवारामध्ये येशू असावा, आमच्या परिवारामध्ये ख्रिस्त असावा, ते ख्रिस्ती वातावरण असावं आणि तरच आमच्या पारिवारिक किंवा कौटुंबिक जीवनामध्ये ते शांतिमय वातावरण असणार आहे. कारण तो शांतीचा राजकुमार, त्याला आम्ही आमच्या परिवारामध्ये जागा दिलेली आहे, नाही का. आणि चौथी जी बाब आहे आपसात किंवा बंधूबरोबर शांती. 1 पेत्र याचा 1 अध्याय 8 ते 12 वचनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी दिसतं की बंधुवर्गासोबत शांती, नाही का. एकमेकासंग आमच्या बंधुवर्गासोबत आमच्या समाजामध्ये एकमेकासंगतीची जी शांती आहे ती आम्हाला येशू देऊ इच्छित आहे. त्या शांतीने तो आम्हाला भरू इच्छित आहे. कारण आपसामध्ये बरेचसे मतभेद आहेत, आपसामध्ये आम्ही बऱ्याचशा गोष्टी आणि ह्या असतो की त्यामध्ये आम्ही आमची शांती हरवून बसतो, नाही का. आमचा वैरभाव आहे, वैमनस्य आहे आणि जो मत्सर आहे ह्यामध्ये आपसातली शांती आम्ही गमावून बसतो. परंतु ती शांती देण्यासाठी आमचा प्रभू येशू ख्रिस्त आलेला आहे. जर त्याला आम्ही आमच्या अंतःकरणात घेतलं, आमच्या अंतःकरणामध्ये त्याला जागा दिली तर तो शांतीचा राजकुमार आम्हाला एकमेकाबरोबर शांती करण्यासाठी ती कृपा पुरवणार आहे. आणि अशा रीतीने प्रियांनो आम्हाला एकमेकाबरोबरची शांती प्रभू येशू आम्हाला देऊ इच्छित आहे. पुढं शत्रू संगती शांती, मत्तयाचा 5 अध्याय वचन 44 मध्ये का शत्रू संगती देखील शांती आमचा प्रभू येशू ख्रिस्त तो घडून आणू इच्छितो आणि ती शांती आम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे असं या ठिकाणी शास्त्रवचन आम्हाला प्रियांनो सांगत आहे. आणि या सर्व बाबतीमध्ये आमचा जो शांतीचा अधिपती आहे तो आम्हाला ही सर्व शांती आम्हाला तो देऊ इच्छित आहे. आणि काय प्रियांनो, आज आम्ही तयार आहोत का की ती देवासंगतीची शांती, मनुष्याबरोबरची शांती, पारिवारिक जीवनाची शांती, वैयक्तिक जीवनाची शांती आणि आपसात बंधुवर्गाबरोबरची शांती आम्ही घेण्यासाठी तयार आहोत का. कारण तो शांतीचा राजकुमार आम्हाला ती शांती देऊ इच्छित आहे. आणि म्हणून प्रियांनो आम्ही त्या शांतीच्या राजकुमाराला आमचं जीवन आम्ही
समर्पित करावं आणि ती शांती त्याच्याकडून प्राप्त करून घ्यावी. कारण आज आम्ही पुष्कळजण त्या दगदगीमध्ये आम्ही जीवन जगत आहोत. आमची प्राथमिकता काय आहे? आम्ही स्वतःचं परीक्षण करूया की आमची प्राथमिकता काय आहे. आम्ही त्याचप्रमाणे आम्ही दगदगीचं जीवन जगत आहोत का? आम्ही त्या येशूच्या चरणाजवळ आहोत का? या सर्व गोष्टी किंवा का आम्ही द्रव्यलोभाच्या मागं चाललेलो आहोत? आम्ही शांती हरवलेली आहे का? आज आमचा प्रभू येशू ख्रिस्त आज तोच परत पुन्हा नव्याने एकदा आम्हाला ते आव्हान आमच्या ख्रिस्ती जीवनाला आहे की तो आम्हाला शांती देऊ इच्छित आहे. परंतु काय आम्ही ती शांती घेण्यास तयार आहोत का? आपण शेवटचं एक वचन वाचूया. 2 थेसल याचा 3रा अध्याय आणि वचन 16 आपण वाचूया. शांतीचा प्रभू हा सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देवो. प्रभू तुम्हाबरोबर असो. ठीक आहे. हे सुंदरसं अभिवचन आम्हाला आहे. शांतीचा प्रभू सर्व काळ सर्व प्रकारे तुम्हाला शांती देव. नाही का? हे सुंदरचं अभिवचन प्रियांनो आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे, देण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही त्या शांतीच्या अधिपतीला आपलं जीवन समर्पित करूया आणि शांतिमय जीवन जगण्यासाठी प्रभूकडं सहाय्य मागूया. निश्चितच आपला प्रभू आम्हाला ती शांती तो देईल. परमेश्वर करो या वचनाद्वारे तो तुम्हाला आणि मला विपुल असा आशीर्वाद देऊ. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ थोर दयागण प्रभुदेवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझं मनापासून आभार मानतो. परमेश्वरा, तुझ्या वचनाद्वारे तू आम्हाशी बोललेला आहेस. तू शांतीचा अधिपती आहेस. तू आम्हाला शांती देऊ इच्छितोस. त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे मनापासून आभार मानतो. आणि हो दे परमेश्वरा, आज आम्ही त्या तुझ्या शांतीमध्ये आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन जगावं यासाठी लागणारं सहाय्य आणि मदत तुझ्या पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू आम्हाला दे आणि आमचं जीवन तू शांतिमय कर, हीच आम्ही तुझ्या चरणी आग्रहाची प्रार्थना करीत आहोत. पुढील वेळ आम्हा सर्वांचं जीवन आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करीत प्रार्थना येशू आमचा तारणारा याच्या पवित्र नावात मागतो, म्हणून तो आहे. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तो आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडीव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आपण आशीर्वाद घेऊया. आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्ही इथं जमलेल्या आम्हा सर्व आमच्या परिवारासोबत आणि या देवाच्या मंडळीबरोबर देवाचे सर्व आशीर्वाद, आनंद आणि संपूर्ण आरोग्यासह आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. परमेश्वर आपणा सर्वांस विपुल असा आशीर्वाद देव. धन्यवाद.